तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज जे आहे ते आज 4 तारीख आणि इथं बावड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोकार्पण आहे आणि त्यासाठी कार्यक्रमाचे मेन उपस्थिती जे आहे ते राहुल गांधीजी येणार आहेत. त्यामुळे आम्ही जे आता मी आणि माझा मित्र प्रथमेश दोघं मिळून आम्ही चाललो आहे आता तिथं. तर मग चला, व्हिडिओमध्ये नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि खूप दिवसांनी ब्लॉग आला आहे तर जरा बघा कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. तर तुम्ही इथे बघू शकता की किती लोक आलेले आहेत संध्याकाळी आदल्या दिवशीच रात्री तिथे सगळे काय ते कार्यक्रमची जोडणं केले त्यांनी बघायला. तर अजून बऱ्यापैकी थोडंफार अजून तयारीचे काम राहिलेत. तरी आता एक रात्रीचे आता 11 साडे 11 वाजलेत तरी एवढे लोक आलेत. तर आता तुम्ही बघू शकता की किती लोक आलेले आहेत आता सध्याला आणि बरेचसे जण आता सध्या 5:30 वाजलेत. तर आता आम्ही पण आलोय. तर आता 2 मिनिटासाठी एक अनाऊन्समेंट झाली होती इथं बंटी साहेबांनी केली होती. त्यावेळेला माझा फोन चालू होता त्यामुळे मी रेकॉर्ड नाही करू शकलो. तर आता असं अनाऊन्समेंट केलेलं आहे की राहुल गांधीजींना आज यायला जमणार नाही कारण त्यांच्या प्लेनमध्ये जर थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं ते आज येणार नाही आहेत. आणि तेच आजचा कार्यक्रम जे उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. आणि मग आता जे पब्लिक बघू शकता तुम्ही किती पत आलेलं आहे आणि तयारी पण बघू शकता किती बऱ्यापैकी झालेलीच आहे सगळे. फक्त ते प्लेनमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळं कार्यक्रम जे आहे ते पुढे ढकलण्यात आलं आहे. आता मग बाकीचे सगळे न्यूजवाले वगैरे किंवा व्हिडिओ एडिटर्स वगैरे व्हिडिओग्राफर्स वगैरे सगळेजण आले आहेत. पब्लिक पण बऱ्यापैकी भरपूर आलं होतं. A few moments later. छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकार्पण कॅन्सल झाल्यामुळं आम्ही नंतर मग आता कोल्हापुरात महालक्ष्मीला आलो होतो. ते आता बघू शकतो इथे किती गर्दी आहे. ते गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला आज जायला मिळालं नाही आणि इथंच बाहेरच्यांना बाहेर उभा केला आहे आणि इथं तयारी बघू शकतो की कशा पद्धतीने चालू आहे. फुलं वगैरे टाकल्यात आणि थोडाच वेळात आता चालू होईल याला वगैरे. स्क्रीनमध्ये पण तुम्ही बघू शकता आता येत आहे आणि ज्योत वगैरे आलेले आहे आता सध्याला. आणि इथं पब्लिक बघू शकते केवढं आलेलं आहे इथं बघायसाठी. ते आता शुक्रवार असल्यामुळे तर जास्तच जण आलेत. कुणालाही सोडणार नाही बघा, कुणाला अजिबात सोडणार नाही, ढकलायचं नाही अजिबात. ढकली करू नका.
पोरं